गुड मॉर्निंग मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. तारीख आहे 28 नोव्हेंबर. सकाळचे वाजले 4:35. आपण निघतोय. CNG भरला रात्री, पण येताना काल पण 2 गाड्या खाली बसलाय. सो बघूया, गर्दी नसेल तर फील करू, नाही तर आपला डिवाइस चालू करून घेऊ सगळे आणि राईड कुठली पडते बघूया. सुरुवात कोण करते आज आपली, आणि टार्गेट पूर्ण व्हायला किती वेळ लागतोय. फर्स्ट राईड आपल्याला पडली आहे. एक राईड आली होती आपल्याला उबेरकडनं, पण नंतर लगेचच मग रॅपिडो कडनं दिसली पुणे रेल्वे स्टेशन. सो मी घेतली पुणे रेल्वे स्टेशनची. पिंपरीतनच होती, वल्लभनगरच्या मागं. 3 किलोमीटर पिकअप होता. 200 रुपये दाखवले काहीतरी. मी घेतली कारण आधीची राईड जी होती ती 150 रुपयाचीच होती. त्यामध्ये आपल्याला आणखी डिडक्शन झालं असतं. 140 वगैरे भेटले असते. तिथून परत मग MT जावं स्टेशनला. त्याच्यापेक्षा मग ही राईड घेतलेली कधी पण चांगली. सो आलोय, कस्टमरच्या लोकेशनला कॉल झाला, येतो बोललेत. आणि आपला आल्यावर नंतर लगेच अराइव्ड ऑप्शन ऑन करायचं, म्हणजे आपल्याला वेट टाइम भेटतो. जरी उशीर झाला तरी कस्टमरला. रॅपिडोला पण भेटतोय, उबेरला भेटतोय, ओलाला काय अजून भेटत नाही. तर ठीक आहे, ज्या ऍपमधनं असेल त्या ऍपला चालू करून ठेवायचं, म्हणजे आपल्याला टेन्शन राहत नाही. कॅन्सलेशन जरी झालं तरी आपल्याला इथनं मग काहीतरी भेटून जाईल. सो ठीक आहे, एकदा कस्टमरला कॉल करतो आणखी. आपण स्टेशनला सोडलं कस्टमरला. 250 रुपये बिल झालं. तिथनं आपण 5-10 मिनिटं थांबलो, फ्रेश झालो. तर आळंदीची राईड पडली. आळंदी 300 दाखवले काहीतरी मला. मी रॅपिडोला पडली. ओलाला पण येत होत्या राईड, पण रॅपिडोचा रेट व्यवस्थित दिसला 300 रुपये. सो मी म्हणलं सकाळी चला, आणि आपण घेतली राईड. कस्टमरला सोडलं. त्यांना आधीच सांगितलं की पालखीमुळे बंद असू शकतं, पण ते बोलले की नाही, सुरू झाले रात्रीपासून. म्हणलं चला, आपण आपलं काम केलं, सांगितलं कस्टमरला. सो आलो तिथं. ते कस्टमरच्या लोकेशनच्या 3.5 किलोमीटर आधीच आपलं चरोली फाटा जिथं आहे तिथं पोलिसांनी बॅरिकेड लावलं होतं. नव्हतं सोडत, फक्त बस जात होती, बाकी सगळ्या गाड्या बंद होत्या. सो त्यांना तिथं उतरवलंय. 320 रुपये कस्टमरचं बिल झालं. आणि येताना म्हणलं आता इकडनं राईड पडणार नाही. तर आपलं साईबाबाचा चढ जो आहे त्याच्या अलीकडं 2 स्टुडंट थांबले होते, पोरं होते. त्यांना बोपकेला जायचं होतं. म्हणले काका सोडा. म्हणलं चला बसा. आता म्हणलं पण त्यात राईड आपल्याला पडायला नको. एक राईड आली ती खामड हॉस्पिटलची, पण ती त्यांना घेतल्यानंतर 2 किलोमीटरने आली. म्हणलं जाऊ दे, आता यांना आपण निघलोयच पुढं तसं. तर मग त्यांना सोडलं तिथं. पैसे काय घेतले नाही आपण त्यांच्याकडनं. स्टुडंट होती, जास्त काय मोठी पण नव्हती. पोरं म्हणजे 12-15 वर्षाचे असतील, 2 जण. तर त्यांना सोडलं तिथं. आणि आता इथनं आपण निघालोय पुढं. बघू आता विश्रांतवाडीला कुठं राईड पडते, कारण आपण जवळपास 5-6-4-8 किलोमीटर मोकळा आलोय. तर आता इथनं, कारण ते बॅकलॉग मला माहित होतं इकडनं राईड नाही भेटणार, पण ते एक बरं झालं का जास्त आतमधनं आपण मोकळं नाही आलो. तर आता इथनं आपण बघूया. टाइम झाला आता 6:22. 6:30 वाजता आपलं 570 रुपयाचं अर्निंग झाले. तर ठीक आहे, बघूया आता इथनं आपण कुठं राईड भेटते आपल्याला. आपण एअरपोर्ट पर्यंत आलतो. एअरपोर्टला वेट केला बऱ्याच वेळ. राईड काय पडत नव्हते, नंबर भरपूर होते. सो तिथनं आपल्याला पुढून एक राईड आली स्टेशनची. 1.1 किलोमीटर पासून 8 किलोमीटर, म्हणजे 161 रुपये दाखवले. घेतली स्टेशन पासून राईड पडून जाईल. सो जवळपास 7च वाजत आलेत. आणि आपण आता वेट करतोय कस्टमरचं. आपल्याला एअरपोर्ट पासून स्टेशनची राईड भेटली होती छोटीशी, कंप्लीट केली आहे. 161 रुपये कस्टमरचं बिल झाले. अशा प्रकारे 734 एक्झॅक्ट आपलं अर्निंग झाले. आणि आता थांबलोय तरी तर 26 ते 30 कॅब दाखवतोय पुढं. तर थोडंसं वेट करावं लागेल, 20-25 मिनिटं. हरकत नाही, ठीक आहे. इकडे तिकडे फिरण्यापेक्षा एवढं. मजबुरीमध्ये आपल्याला राईड आणावी लागली, कारण बराच वेळ झाला राईड पडत नव्हती. सो आपण आणि उबेर वाजत होतं तर ते काय रेट व्यवस्थित देत नव्हतं. 10 रुपये 11 रुपये. तर मी 2 वेळा कॅन्सल केले आणि नंबर आपला मागं गेला. आणि ओला तर काय वाजतच नव्हतं. रॅपिडोचे येत होते, पण ते 100-150 रुपये असे येत होते. शेवटी 1 वाजली हिंजवडी. मी काय बघितलं नाही, रेट पटकन घेतलं. आणि नंतर बघतोय तर 264 कस्टमरचं बिल, आणि आपल्याला दिले 238 रुपये. तर एकदम रेट कमी आहे. 10-11 रुपये प्रमाणेच भेटले रेट. नव्हती घ्यायची मला, पण आता पर्याय नव्हता कारण बराच वेळ झाला होता, सो घेतली.
आणि गाडी चालली 80 किलोमीटर. टाइम झाला 8:22 आणि आपला अर्निंग झाला असेल 980 वगैरे, 970 किंवा 980. तर आता इथनं बघूया आपण कुठं जातोय. लक्ष्मी चौकात आपल्याला राईड येत होत्या. मी म्हटलं नाश्ता करून घ्यावा, आधी नाश्ता भूक लागली होती पण नाश्ता काही केला नाही आपण, कारण इकडनं राईड पडली. नंतर आपल्याला रॅपिडो 333 रुपयाची कल्याणी नगर. मी म्हटलं चला आली आहे तर कशाला सोडायची, तर आपण डायरेक्ट राईड घेतली आणि 1300चं आपलं अर्निंग झाले आणि टाइम झालाय 9:39. गाडी चालली 105.9, 106 किलोमीटर. तर ठीक आहे, आता इथनं आपण बघूया कुठं जातोय. एक तर एअरपोर्टला इथं नाश्ता करू काहीतरी आणि पुढे एअरपोर्टला निघू. आपल्याला जी राईड भेटली होती मागाशी विमाननगर पासून, आपण ती स्वारगेट म्हणून आलं 232 मी घेतली आणि सोडलं कस्टमरला. तर तिथनं लगेचच आपल्याला भोरी आडी म्हणून आला. आता मी थोडंसं कन्फ्युज झालो होतं कारण 5 किलोमीटरला दाखवलं होतं 177 रुपये. एक कस्टमरने ऍड केले ते 20 रुपये, पण मी लोकेशन आधी कन्फर्म केलं, विचारून घेतलं कुठं जायचंय. सोन्या मारुती चौक सांगितलं. आता माझ्या लक्षात येत नव्हतं कारण मी आतमध्ये कधी जात नाही. तर हळूहळू आलो. 5 किलोमीटर होतं म्हणल्यावर काय नाही. दुपारी टायमिंग पण असा होता की गर्दी नव्हती. तर ते दगडूशेठचं आपलं आतल्या रस्त्यापासून होतं. तर हळूहळू आलो आणि लकीली माझ्या समोर एक टेम्पो आला होता. त्याने रस्ता काढत त्याच्यासोबत बरोबर आलो माग हळूहळू. एक 17-18 मिनिटांमध्ये आपण पोहोचलोय आणि आता इथनं असं ठिकाणी अडकलं ना की सरळ आपलं स्टेशन टाकायचं. म्हणजे मी तरी तसंच करतो. रेल्वे स्टेशन टाकलं. 2.5 किलोमीटर दाखवलं डिस्टन्स फक्त. रस्ता आलाय माझ्या लक्षामध्ये, तरी पण आपलं कन्फर्मेशन साठी परत चुकाय नको एखादा टर्न, सो सरळ टाकून दिलं. नाना पेठेतनं निघणार आहे आता हा रस्ता. तर आपण 177 रुपये ते भेटले. माझ्या हिशोबाने 1700 वरती काहीतरी अर्निंग झाला असावं. बघू, मी टोटल करतो आणि अपडेट करतो तसं. तर नाना पेठेतनं हा रस्ता निघालाय अलीकडेच. तर आता आपण इथं चाललो स्टेशनला. आता 3 गाड्या शेवटचं सीएनजी राहिलं. 2 गाड्या खाली होतं, सकाळी भरलं नव्हतं आपण. तर रॅपिडोचं 1400 काहीतरी आणि 1700 वगैरे अर्निंग झाला असेल आपलं. तर आता इथनं स्टेशनला बघू आणि घराकडची राईड एखादी बघूया, कारण 3 गाड्या सीएनजी राहिलंय. तर बघूया आता आपल्याला कोण देते. आज फक्त रॅपिडो आणि उबेरची एकच राईड झालेली आहे. रॅपिडोच्या बहुतेक 5 राईड काहीतरी झाल्यात आपल्या आणि 1 राईड ओला उबेर. ठीक आहे, बघूया इथनं कुठं जातो. आपण आलो स्टेशनला. रेल्वे स्टेशन पासून आपल्याला एअरपोर्टची राईड भेटली होती 151 रॅपिडो. म्हणलं चला घरी मोकळं जाण्यापेक्षा आपलं तेवढंच करून जाऊ. 3 गाड्या सीएनजी आहे आणि आता ओला उबेर चालू केलंय तर इथं 150 कॅब दिसतात. एक 5 मिनिटं थांबू आपण. पडली राईड तर ठीक, नाही तर आपण हळूहळू घरा साईडला निघतोय. आपलं 1860चं अर्निंग झाले. गाडी चालली 140 आणि टाइम झाला 11:55. तर बघूया, एक 5-10 मिनिटं वेट करू. जर पडली राईड तर ठीक, नाही तर आपण निघतोय. तर मित्रांनो आता टोटल केली आपण सगळी. तर 1624 रॅपिडो आणि 238 रुपये आपलं उबेरची एक राईड. टोटल काहीतरी 1865 रुपये आपली काहीतरी झालेली आहे. तर ठीक आहे, 12 वाजलेत. 142 किलोमीटर चालली. तरी आपलं आपण जी सेकंड राईड केली आळंदीवरनं पासून रिटर्न आलो, तेव्हा त्या मुलांना जर घेतलं नसतं तर माझी एक आणखी 200 रुपयाची राईड झाली असती. त्यांना आपण लिफ्ट दिली, त्यांना स्कूलला जायचं होतं. सो ती जर राईड नसती, त्यांना जर नसतं सोडलं ते तिथं, तर आपल्याला 200 रुपयाची एक राईड आली होती, ती एक झाली असती आपली. तर आपलं 2000चं काम जास्त झालं असतं, 2100 वगैरे. तर 1865 रुपयाचं काम झाले. 2 गाड्या सीएनजी मानल्यावर 550 रुपयाचा सीएनजी बसेल आणि 1300 रुपये आपले. 12 वाजलेत. तर आता इथनं मी घरच्यासाठी मटर वगैरे घेतलेत. वाटाण्याचे शेंगा वगैरे होत्या व्यवस्थित. एअरपोर्ट रोडला पेरू आणि वाटाणे असं घेत असतो मी आधी मध्ये, आता जाता जिथं व्यवस्थित दिसत तिथं.
आणि आता इथनं आपण घरी निघतोय. तर अशा प्रकारे काम करा. बघा आता आपण बॅक टू बॅक 3रा दिवस आहे आपला, आपण व्यवस्थितपणे काम चालू आहे आपलं. सकाळी लवकर निघतोय तर त्याचा फायदा होतोय. आज आपण 4:30च्या आसपास निघलो होतो. आता पण आपण जाताना सीएनजी घेऊ भरून, म्हणजे उद्यासाठीच टेन्शन राहणार नाही. थोडासा वेळ जाईल आपला, पण आता वेळ गेलेला चालतो. कारण सकाळी आपण सीएनजी जर नाही भरला तर आणि प्रेशर नसेल किंवा गॅस नसेल तर मग परत इश्यू होतो. त्याच्यापेक्षा आपण सीएनजी भरून घेऊ आणि उद्याच्या काम साठी तयारी आपण आज करून ठेवू.